ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आज आपण बघणार आहोत, की YouTubeच्या माध्यमातून आपण कोणत्या-कोणत्या मेथड्सनी पैसे जे काही असतील ना, तर ते कमवू शकतो. ठीक आहे. इन डिटेल ट्युटोरियल असणार आहे. माझे अर्निंग्स जे काही असतील किंवा मी कशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बघा वॉच पेज ॲड्स. ठीक आहे. वॉच पेज ॲड्स म्हणजे काय, की तुमचे जे काही ॲडव्हर्टाइजमेंट्स लागतात तुमच्या अकाउंटवरती. ठीक आहे. तुमचे व्हिडिओ ज्यावेळी प्ले होते, तर जे ॲडव्हर्टाइजमेंट्स लागतात, तर त्याच्यावरती तुमचे जे काही पैसे असतील, तर ते तुम्हाला मिळतात. ठीक आहे. आता माझ्या ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स लागतात, पण मी अल्कोहोल आणि गॅम्बलिंग, ठीक आहे, अल्कोहोल आणि गॅम्बलिंग हे जे 2 कॅटेगरीज आहेत ना, तर ते मी ब्लॉक केल्यात. ठीक आहे. कारण उगाच पैसे मिळतायत, उगाच ॲडव्हर्टाइजमेंट्स थ्रू पैसे मिळतायत म्हणून कोणत्याही गोष्टी आपल्या ऑडियन्सला दाखवायचं मला योग्य वाटत नाही आणि त्यासाठी कदाचित इन्कम कमी पण होऊ शकतो. पण स्टिल मी अल्कोहोल आणि गॅम्बलिंगचे जे काही ॲड्स माझ्या व्हिडिओजवरती लागतात, तर ते मी ब्लॉक केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे ते ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसणार नाही. इतर कॅटेगरीज मधले ॲडव्हर्टाइजमेंट दिसतील व्हिडिओच्या मधी-मधी. पण अल्कोहोल आणि गॅम्बलिंग जे प्रमोट करणारे ॲड्स असतील, तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसणार नाहीत. ठीक आहे. आणि हा आहे मेन पार्ट. ठीक आहे. याच्या थ्रू आपले जास्तीत जास्त पैसे जे असतील ना, तर ते आपण अर्न करत असतो. एक 10 मिनिटं किंवा 12 मिनिटाचा जर व्हिडिओ असेल ना, तर एक ॲड किंवा 2 ॲड लागतात. पण 20 मिनिटाचा वगैरे व्हिडिओ असेल ना, तर 2-3 ॲड्स इझिली लागतात आणि ते जे ॲड्स लागतात ना, तर त्याचे आपल्याला पैसे मिळतात, राइट? त्यानंतर सेकंड वन इज शॉर्ट फीड ॲड्स. शॉर्ट फीड म्हणजे काय? जे काही शॉर्ट व्हिडिओज आपण अपलोड करतो ना, तर त्या शॉर्ट्सवरती पण ॲड्स लागतात आणि त्याच्या थ्रू आपल्याला एक अमाउंट असते, एक रेव्हेन्यू असेल ना, तर तो आपल्याला मिळतो. थर्ड, जो की पुन्हा इफेक्टिव्ह आहे, जर तुमचं एज्युकेशनल चॅनल वगैरे काहीतरी असेल, तर तो आहे मेंबरशिप. ठीक आहे. मेंबरशिप प्लॅन. आता मेंबरशिपमध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल बघा माझे ग्राफिक डिझायनिंगचं चॅनल आहे. ठीक आहे. तर मी माझ्या चॅनलवरती ग्राफिक डिझायनिंगचे जे काही ट्युटोरियल्स असतील ना, तर ते मी अपलोड करत असते. ठीक आहे. मग यातले काही ट्युटोरियल्स मी पेड पण दाखवू शकते. ठीक आहे. जसं की मी फ्रीमध्येच दाखवतेच माझ्या चॅनलवरती अपलोड करते मी डेली ट्युटोरियल. पण ज्यावेळी चांगलं ऑडियन्स बनतो, माझं चॅनल मॉनिटाईज होतं, तर त्यावेळी मला मेंबरशिपचा एक ऑप्शन असेल ना, तर तो अवेलेबल होतो. ठीक आहे. तर YouTube बोलतंय, की जे काही व्हिडिओज तुम्ही अपलोड करताय, तर तुमच्या चॅनलला जे मेंबर्स कनेक्ट होतायत, ठीक आहे, मेंबरशिपचा प्लॅन घेऊन जे मेंबर्स कनेक्ट होतायत ना, तर तेच फक्त ते व्हिडिओ बघतील. एक स्पेसिफिक अमाउंट असते, लेव्हल्स असतात, तर तेही मी आता डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर आपल्या चॅनलवरती बघा टोटल 11 मेंबर्स आहेत. ठीक आहे. लेव्हल 1 आहे माझी. लेव्हल 1 आणि लेव्हल 2 असे 2 लेव्हल्स असतात. ठीक आहे. लेव्हल 1 लेव्हल 1 मी ठेवलेले आहे ₹89 ला. त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट भरपूर कंटेंट जो असेल तर तो शेअर करते. ठीक आहे. म्हणजे फक्त मेंबर्स ओन्ली कंटेंट असतो बघा. हे व्हिडिओज इतर सगळ्यांना दिसणार नाही. ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे ₹89 ची, तर त्यांनाच दिसेल. आणि ही मेंबरशिप कुठून घ्यायची असते? YouTube वरूनच घ्यायची असते. YouTube वरती आपलं अकाउंट ओपन केल्यावरती बघा जॉइन नावचा एक ऑप्शन असतो. तर तिथून ही मेंबरशिप जी असेल तर ती पर्चेस केली जाते. आणि लेव्हल 2 जी आहे तर ती $299 ची आहे. ती आपण एडिट करू शकतो, राइट? एडिटमध्ये आपण आलात की मग आपण सगळं एडिट वगैरे जे असेल तर ते करू शकतो. ठीक आहे. आता ही लेव्हल 1 फिक्स्ड आहे, ₹89 आहे. इथून पुढच्या लेव्हल्स तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे. तुमचे जे काही अमाउंट्स असतील ना, तर ते तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे. ₹89 ची बेसिक लेव्हल जी असेल तर ती मी ऍड केलेली आहे आणि ऑलमोस्ट माझे जे काही ट्युटोरियल्स असतील तर ते सगळे ₹89 चे जे काही लेव्हल आहेत ना, तर त्यालाच ते अवेलेबल होतात. ठीक आहे. तर आता बघा बॅक करते. लेव्हल्स आपण ऍड पण करू शकतो. ठीक आहे. नवीन-नवीन लेव्हल्स बघा एक लेव्हल ऍड केली, तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळं म्हणजे असे काही व्हिडिओज आहेत ज्याला खूप जास्त डिमांड आहे किंवा एखादा कोर्स मला YouTubeवरती अपलोड करायचा आहे. तर मग मी तो 300, 400 अशी लेव्हल ऍड करून तो कोर्स जो असेल तर तो ऍड करू शकते. म्हणजे लोकं काय करतील 300, ₹400 पे करतील पर मंथ आणि ती जी लेव्हल असेल तर ती YouTubeला पेमेंट असेल तर ते देईल आणि YouTube मग कमिशन बेसिसवरती जो कोण अकाउंट ओनर असेल तर त्यांना ते पे करत असतं. ठीक आहे. तर बघा माझ्या चॅनलवरती टोटल किती आहेत? 11 मेंबर्स आहेत. ठीक आहे. आता मी सध्या पहिला मी मेंबरशिपसाठी व्हिडिओज अपलोड नव्हते करत, बट आता मी मेंबरशिपसाठी व्हिडिओज अपलोड करते. ठीक आहे. त्यामुळे काही मेंबर्स अपलोड न केल्यामुळे काही मेंबर्स आपण घालवलेले आहेत, पण आता कंटिन्युअसली मेंबरशिपचे व्हिडिओज येतात. त्यामुळे होप सो की महिना 2 महिन्यामध्ये मेंबरशिपचे जे काही नंबर्स असतील ना, तर ते नक्कीच आपले इन्क्रीज होतील. ठीक आहे. तर हा मेंबर्सचा जर तुमचं एज्युकेशनल चॅनल असेल, तर काही व्हिडिओज आठवड्यातून 2 व्हिडिओज तरी तुम्ही मेंबर्स ओन्ली डेडिकेट करू शकताय. म्हणजे बघा व्हिडिओ अपलोड करताना येतंय ना, अनलिस्टेड ठेवायचे आहे, तर तिथे मग मेंबर्स ओन्लीचा एक ऑप्शन येतोय. तर मग ते तुम्ही त्यांना मेंबर्स ओन्ली फक्त केलं, तर फक्त मेंबर्सना दिसेल. ज्यांनी मेंबरशिप बाय केलेली आहे तुमच्या चॅनलची, तर त्यांनाच ते फक्त व्हिडिओ दिसतील. पण त्यासाठी तुमचे थंबनेल्स, तुमचे टायटल्स किंवा तुम्ही जे नॉलेज शेअर करताय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तर ते चांगलं असलं पाहिजे. म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे, की या व्यक्तीला ₹89 देऊन या व्यक्तीची मेंबरशिप जी असेल तर ती घेतली, तर ती आपल्यासाठी फायदेशीर
ठरेल. ठीक आहे. त्यानंतर सुपर्सचा एक ऑप्शन असतो, शॉपिंग आणि ब्रँड कनेक्टचा एक ऑप्शन असतो, जे की सुपर्स आणि शॉपिंग मध्ये आपण बघा एखादं स्टोअर वगैरे कनेक्ट करू शकतो, आपण लिंक्स वगैरे देतो शॉपचे, ठीक आहे, जे काही प्रोडक्ट्स असतील तर ते देतो. सुपर मध्ये आपण चॅट्स मध्ये बघा एक हायलाइट वाले चार्ट्स असतात, तर त्याला सुपर्सचा जो ऑप्शन असेल तर तो अवेलेबल होतो. पण मेजरली तुम्ही वॉच पेज ऍड्स, शॉर्ट फीड ऍड्स आणि मेंबरशिप हे 3 मेजर ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतात, ज्याच्या थ्रू तुम्ही युट्यूबचे जे काही पैसे असतील ना तर ते अर्न करू शकतात. ठीक आहे. वॉच पेड, शॉर्ट फेड्स आणि हे, आणि याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर, ठीक आहे, प्रॉपर प्लॅनिंग करायचं की बाबा आपल्या चॅनलवरती काय काय चालतंय. जसं की मी माझ्या चॅनलच्या अनालिटिक्स मध्ये जाते, रेव्हेन्यू नाही, ट्रेंड्स मध्ये जाते. ट्रेंड्स मध्ये गेल्यानंतर बघा लक्षात येतं की आपल्या चॅनलवरती ना कोणते व्हिडिओ जास्त चालतात. जसं की मला बघा ग्राफिक्सचा एखादा व्हिडिओ करायचा असेल, ठीक आहे, तर मी सर्च करून बघेन ट्रेंड्स मध्ये की ग्राफिक्सचे व्हिडिओज आहेत का हाय डिमांडला. तर बघा हाय ग्राफिक गेम फॉर अँड्रॉइड, ग्राफिक डिझाईन फॉर कोरेल ड्रॉ, कम्प्युटर ग्राफिक डिझायनिंग, तर असं आहे. पण हे मीडियम इंटरेस्टला आहे. तर मी माझ्या चॅनलवरती काय चालतात माहितीये का, जास्त बिझनेस आयडियाज. तर मी सर्च करते की जर मला बिझनेस आयडियाजवरती एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर मी सर्च करून बघते की माझी ऑडियन्स जी काय आहे तर ते बघतायत का. व्हेरी हाय इंटरेस्ट फ्रॉम युअर व्ह्युअर्स, खूप जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी नक्कीच असे जर व्हिडिओज अपलोड केले ना की बिझनेस आयडियाज सॉरी, तर ते व्हिडिओज नक्कीच बूस्ट होतात, राईट. बट आता मला माझी अकॅडमी असेल, ठीक आहे, हे माझी अकॅडमी आहे, तर मी सध्या लेक्चर्सच अपलोड करते माझ्या अकॅडमीच्या ह्याच्यावरती. तर अकॅडमीमुळे असेल किंवा इतर काही गोष्टी, अकॅडमीसाठी पण लेक्चर्स रेकॉर्ड करावे लागतात, लाईव्ह जावं लागतं मला भरपूर वेळेला, आणि त्यामुळे युट्यूबच्या व्हिडिओज किंवा युट्यूब कम्प्लीट फोकस जो असेल ना तर तो करता येत नाही. तर अकॅडमीमध्ये इतके कोर्सेस मी प्रोव्हाइड करते, जसं की युट्यूबचा मास्टर क्लास आहे. जर तुम्हाला युट्यूब इन डिटेल शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. www.maulibusiness.com किंवा आपली एक ऍप्लिकेशन पण आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते, त्या अकॉर्डिंगली तुम्ही ती चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला बॅनर कसा बनवायचा, मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे, व्हिडिओ अपलोड कशी करायची, सेटिंग्स कसे करायचे, ठीक आहे, व्हिडिओ एडिटिंग इन शॉर्ट मध्ये कशा पद्धतीने करायचे, नो कॉपीराइट म्युझिक कशी घ्यायची, चॅट जीपीटी कसा घ्यायचा स्क्रिप्ट रायटिंगसाठी, हाऊ टू सिलेक्ट टायटल्स कसे आपण सिलेक्ट करायचे सो दॅट व्हिडिओज आपले व्हायरल जातील. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या इन डिटेल दाखवलेल्या आहेत. लोगो कसा बनवायचा, नाव, लोगो आणि नाव कसं द्यायचं, अगदी बेसिक पासून, म्हणजे चॅनल क्रिएट कसं, मी तुम्हाला उलटे लेक्चर्स दाखवले, पण चॅनल क्रिएट कसं करायचं, टॉपिक्स कसे चूज करायचे, टूल्स कोणते कोणते वापरायचे, ठीक आहे, ईमेल आयडी, जीमेल आयडी तुमचा कसा क्रिएट करायचा, हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना तर त्या इन डिटेल तुम्हाला शिकवल्या जातात आपल्या कोर्समध्ये, लेक्चरमध्ये. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर जे काही व्हिडिओज असतील ना तर ते वन बाय वन ऍड होत राहतात, सो दॅट ते तुम्हाला तुमचं युट्यूबचं जे काही करिअर असेल ना तर ते ग्रो करण्यामध्ये मदत होईल. अजून याच्यासोबतच कॉन्टेंट प्लॅन कसा करायचा, एआय थ्रू कॉन्टेंट प्लॅन जो असेल तर तो कशा पद्धतीने करून घ्यायचा, तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करत असते. तर ऑल इन वन भरपूर गोष्टी ऍट अ टाइम करत असते, त्यामुळे युट्यूब वरती भरपूर कॉन्टेंट पोस्ट करायला थोडंसं मला प्रॉब्लेम येतोय. बट यस, मी प्रॉमिस करते की डेली एक व्हिडिओ येईल जे की युट्यूब किंवा डिजिटल स्किल्सशी रिलेटेड असेल. जस्ट मी एक लेक्चर रेकॉर्ड केला जो की करिअर कमबॅक साठी होता. इथे बघा करिअर कमबॅक नावाचा पण आपला एक कोर्स आहे, आणि हेल्थ नंतर 11वा लेक्चर मला रेकॉर्ड करायचा होता, तर त्यासाठी मी हा लेक्चर रेकॉर्ड केला. तर जस्ट तो रेकॉर्ड करून एडिटिंगसाठी पण ठेवला. एडिट झाल्यानंतर तो लगेच मी अपलोडही करेन. तर असे मल्टीटास्किंग गोष्टी मी दिवसभरामध्ये करत असते, आणि त्यामुळे कुठेतरी युट्यूबवरती व्हिडिओज कन्सिस्टंटली पोस्ट करणं माझ्यासाठी पॉसिबल जे असेल ना ते होत नाही. बट स्टील मी ट्राय करेन. तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावरती व्हिडिओज हवे असतील तर ते मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा, आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.